साबण व पाण्याने हात धुणे. शौचास जावे शौचालयात. अरे देवा, इथे पण चैन नाही. उशीर होतोय ना. शाळेत जायचं आहे की नाही? चल लवकर चल. नाही. हात धुण्याची चुकीची पद्धत. हात धुण्याची योग्य पद्धत. नेहमी साबण लावून हात चोळा. बोटांच्या मध्य भागात, अंगठ्यांवर, नखांच्या आत, पंजाच्या कडांवर आणि मनगटांच्या चारी बाजूंवर. अरे वा शांती, तुम्ही यशचे हात योग्य पद्धतीने धुतले आहेत. हो आशाताई, यशच नाही तर आमच्या घरातील सर्वजण साबण लावून योग्य पद्धतीने हात धुतात. अरे वा, खूपच चांगली गोष्ट आहे ही. गुड्डूची आई, साबणाने हात तरी धुवा. आम्ही तर हात धुतलेले आहेत. अहो, फक्त पाण्याने हात धुतल्यामुळे जीवजंतू हातावरच राहतात. म्हणूनच साबण लावून हात चोळून धुतले पाहिजेत. आम्ही तर नेहमीच असे हात धुतो. आजपर्यंत तरी काही झाले नाही. हा चल गुड्डू. गुड्डूची आई, गुड्डू अजून तयार नाही झाला. आज गुड्डू शाळेत नाही जाणार. का? कारण तो खूप आजारी आहे. आजारी? जर साबणाने हात धुण्याची सवय लावली असती तर आज तुमचा मुलगा आजारी पडला नसता. आपल्या हातावर असणारे जीवजंतू इतके लहान असतात की आपण नुसत्या डोळ्यांनी ते पाहू शकत नाही. आपण जर साबणाने व योग्य पद्धतीने हात धुतले नाहीत तर हेच जीवजंतू आपल्या जेवणाबरोबर आपल्या पोटात जातात. चुकीच्या पद्धतीने हात धुतल्यामुळे बरेच जीवघेणे आजार होतात, जसे जुलाब, उलटी, पोलिओ वगैरे. एवढेच नाही, मुलांनी संडास उघड्यावर करू नये. याच्यासाठी आपण शौचालयाचा वापर केला पाहिजे. मुलांची शी धुतल्यानंतर आईने स्वतःचे हात साबण व पाणी लावून योग्य पद्धतीने धुतले पाहिजेत. बाय बाय. आम्ही तर आमचे हात धुतले. आपण धुतले का? आपण सर्वांनी शौचानंतर, जेवण बनवण्याच्या व काही खाण्याच्या आधी, तसेच बाळाची शी धुतल्यानंतर साबण व पाण्याने व्यवस्थित हात धुतले पाहिजेत. जर आपण साबण व पाण्याने योग्य पद्धतीने हात धुतले नाही तर आपण कधीही आजारी पडू शकतो. नेहमी शौचालयाचा वापर करावा, उघड्या जागेवर बसू नये. लक्षात ठेवा, थोड्याशा साफसफाईमुळे तुम्ही व तुमचे कुटुंब राहू शकता आरोग्यदायी व रोगांपासून मुक्त.